दरवाजा बंद करण्याचा वाद थेट मृत्यूपर्यंत गेला। आरोपीनं थेट चाकूनं सहप्रवाशाची हत्या केली। मुंबई लोकल खून प्रकरणात आता आरोपीचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। त्या रात्री नेमकं काय घडलं, पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली, समोर आलेल्या सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय दिसतंय सगळं जाणून घेऊ। चर्चगेट ते नालासोपारा जाणाऱ्या जलद लोकलमध्ये फर्स्ट क्लास डब्यात आरोपी आणि मयंक लोहार या व्हिडिओमध्ये चढताना दिसतात। 23 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं, समोर आलेला सीसीटीव्ही व्हिडिओ आधी पहा। दरम्यान पोलिसांनी या घटनेबद्दल नेमकी काय माहिती दिली आहे तेही ऐका। काल दिनांक 23/6/26 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान चर्चगेट नालासोपारा या फास्ट लोकलच्या मिडलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये दोन प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करण्यावरून जो काही वाद झाला होता, त्या वादातून एका संशयितानं यातील जो बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे येथे जो गुन्हा दाखल आहे 630/26 कलम 103(1) BNS नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्यातील मयत इसम मयांक रमेश लोहार वय 22 वर्ष राहणार विरार याची चाकूने भोसकून हत्या केली होती। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा काल रात्री ही सदरची घटना 11 वाजताच्या दरम्यान साधारणतः गोरेगाव ते कांदिवली स्टेशनच्या दरम्यान रनिंग ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास डब्यामध्ये घडलेली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा घडल्यानंतर सदर मयत जो जखमी इसम होता त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारास नेल्या डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। त्यानंतर सदरची घटना ही गंभीर स्वरूपाची असलेली माननीय पोलीस आयुक्त श्रीमान राकेश कलासागर साहेब, तसेच लोहमार्ग पश्चिम परिमंडळाच्या DCP माननीय श्रीमती सुनीता साळुंखे ठाकरे मॅडम आणि वसई विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय मनीषा रावखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शन आणि सूचनानुसार आम्ही रात्री 1 वाजल्यापासून सलग अखंडपणे 15 तास 7 पोलीस स्टेशनचे 7 अधिकारी, जवळजवळ 70 पोलीस अंमलदार यांनी अखंड 15 तास 400पेक्षा जास्त कॅमेरे, 10 ते 15 रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आणि पनवेलपर्यंतचा परिसर तांत्रिक आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीनं शोध घेऊन यातील जो संशयित इसम होता त्याला आज आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची आता अटकेची कार्यवाही करीत आहोत। फक्त दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून आरोपीला राग आला आणि त्यानं मयंकचा खून केला। या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दरम्यान या प्रकरणात मयंकचा भाऊ मेहुल लोहारनं देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय। आरोपीचं एन्काउंटर करा अशी मागणी त्यानं केली आहे। ही घटना कुणासोबत घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपीला धडा शिकवावा असं देखील त्याने म्हटलंय।